रायगड जिल्ह्यातल्या नद्या सध्या तुडुंब भरून वाहतायत। पेण तालुक्यातले अनेक रस्ते परिसर जलमय झालेले आहेत। पाताळगंगा नदीमध्ये शेकडो सिलेंडर देखील वाहून गेल्याचं समजतंय। एवढे सिलेंडर या नदीच्या पाण्यामध्ये कसे काय आले असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय। हे सिलेंडर आले कुठून असा सवाल आता इथले नागरिक विचारतायत। रत्नागिरीतल्या नातू नगरात पूरस्थिती गंभीर बनलेली आहे। नदीच्या पाण्यानं अनेक घरांमध्ये शिरकाव केलाय। नागरिकांनी स्वतःची घरं आता सोडलेली आहेत। प्रशासनाकडनं मदत मिळत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। काही नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर देखील केल्याचं समजतंय। कोकणातल्या तीनही जिल्ह्यांमध्ये सध्या अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। इथल्या अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। खेड तालुक्यातल्या नातूनगर गावाला पुराचा जबर फटका बसलाय। गावालगत वाहणाऱ्या पाताळी नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं नदीची पाणी पातळी ही झपाट्यानं वाढली। नदी काठावरच्या अनेक घरांमध्ये त्यामुळे पाणी शिरलं। तब्बल 3 ते 4 फूट पाणी साचल्यानं या इथल्या स्थानिकांनी स्वतःची घरं सोडून आता सुरक्षित स्थळी आश्रय घेतलेला आहे। अचानक आलेल्या पुरामुळे घरांमधलं संसारोपयोगी साहित्य आणि वस्तू यांचं नुकसान झालेलं आहे। या संपूर्ण परिस्थितीत प्रशासनाकडनं अपेक्षित मदत मिळत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तातडीनं मदत आणि दिलासा देण्याची मागणीही केलेली आहे। या सगळ्या परिस्थितीचा घटनास्थळावरनं आमचे प्रतिनिधी सागर कदम यांनी आढावा घेतलाय। पाहूया। कोकणामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हा कोकणवासियांना बसलेला आहे आणि यापुढे देखील बसणार आहे। कारण प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। पुढील 2 दिवस पाऊस हा मुसळधार होण्याची शक्यता प्रशासनाने सांगितलेली आहे। आता तुम्ही पाहू शकता, मी आहे मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या नातूनगर या गावामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय या नातूनगर या गावातील अनेक घरं ही सध्या पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे। या घरांच्या पाठीमागेच नदी आहे आणि त्या नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि सध्या आता पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे आणि या पाण्याची पातळी जी वाढलेली आहे त्यामुळे अनेक घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत। माझ्यासोबत काही येथील स्थानिक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की इथली नेमकी परिस्थिती काय असते। आता हा जो पाणी चढलेला आहे इथे प्रशासनाचे किती कोणी अधिकारी किंवा कोण आलेला आहे का, तुमच्याशी संपर्क साधलेला आहे का? प्रशासनाचा कोणी अधिकारी आलेला नाही अजूनपर्यंत। परवा पण पाणी असंच भरलेलं आहे रात्रीचा प्रशासनाचा कोणी अधिकारी नाही। 2016 पासून हेच चालू आहे। फक्त प्रशासन येतो, तलाठी येतात, ग्रामसेवक येतात, खरडवतात, कागद तयार करतात, पंचनामा टाकतात आणि जातात मोकळे। आम्ही त्यांना सांगितलं नदी साफ करा, नंतर पाणी जाईल तिथे निघून। ते नदीही साफ केलेली नाही अजून 2016 पासून 10-15 वर्ष ही लोक अशीच हे पाण्यात राहतात। यापुढे देखील प्रशासन माणसांचा जीव घेणार का, ही देखील तीव्र भावना ही लोकांकडून व्यक्त केली जात आहे। लोकशाही मराठीसाठी सागर कदम, खेड, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।